हॅलो फ्रेंड, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड, आज आपण पवित्र पोर्टल या पोर्टलवर जे महत्त्वाचं अपडेट शिक्षक भरती संदर्भात त्यांनी अपडेट केलेलं आहे त्या संदर्भात इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. जे विद्यार्थी शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने हे आजचं अपडेट महत्त्वाचं ठरू शकतं. फ्रेंड, आज आपण पूर्णपणे पवित्र पोर्टलवर ऑफिशियली त्यांनी जे अपडेट प्रोव्हाइड केलेलं आहे ते पाहणार आहोत. तर फ्रेंड, हे पहा, पवित्र पोर्टलवर गेल्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर एक न्यूज बुलेटिन म्हणून तुम्हाला सेक्शन दिसेल अंडर दी नोटीस सेक्शन. ठीक आहे, या अंडर न्यूज बुलेटिन यावर क्लिक केल्यानंतर एक पब्लिक नोटीस तुम्हाला पाहायला भेटेल 13 मार्च 2025 म्हणजे कॅन्डिडेट सूचना, विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सूचना प्रोव्हाइड केलेली आहे. सूचना काय आहे ते प्रॉपर वेनी समजून घेणार आहोत. शिक्षक भरती संदर्भात सूचना अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. या चॅनलवर पवित्र पोर्टल संदर्भात सर्वच अपडेट प्रोव्हाइड केले जातात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. तर फ्रेंड, ही जी सूचना आहे ती मी ओपन करतो. तर या ठिकाणी त्यांनी काय म्हणले ते पहा. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे, पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करणे याबाबत दुसरा टप्पा म्हणजे TET एक्झाम, टाईट एक्झाम म्हणतो 2022 या संदर्भात त्यांनी अपडेट दिलेलं आहे. म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे त्या संदर्भात हे अपडेट आहे. काय म्हणलं आहे ते प्रॉपरली समजून घ्या. तर या ठिकाणी पहिलं जी त्यांनी सूचना दिलेली आहे, या ठिकाणी त्यांनी असं म्हणलं आहे, ज्या विद्यार्थ्यांना स्वप्रमाणपत्रामध्ये कुठलीही दुरुस्ती करायची नाही आहे, म्हणजे याआधी तुम्ही स्वप्रमाणपत्र अपडेट केलेलं आहे त्या स्वप्रमाणपत्रामध्ये तुम्हाला कुठलीही दुरुस्ती करायची नाही आहे किंवा कुठलेही चेंजेस त्यामध्ये घडवून आणायचे नाही आहे, तर अशा उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र जे पहिले अपडेट केलेले आहे ते तसेच राहून द्यायचे आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चेंज करण्याची गरज नाही आहे, अननेसेसरी. म्हणजे सिंपल, तुम्ही जर स्वप्रमाणपत्र सेल्फ डिक्लेरेशन ऑलरेडी अपडेट केलेलं असेल आणि त्यामध्ये तुम्हाला कुठलाही करेक्शन किंवा चेंजेस घडून आणायचे नसतील तर ते ॲज इट इज त्या ठिकाणी अपडेट ठेवा. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस घडून आणू नका. तेच प्रमाणपत्र तुमचं पुढे देखील कन्सिडर केलं जाईल असं यांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या टप्प्यासाठी आपोआप ते प्रमाणपत्र ते विचारात घेतील जर पहिलं अपडेट केलेलंच करेक्ट असेल तर. जर अपडेट नवीन करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता. त्यामध्ये काही मॉडिफिकेशन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पण तुम्हाला वाटतंय की तुम्ही प्रमाणपत्र हे ट्रू आणि फेअर व्ह्यूनी त्या ठिकाणी अपडेट केलेलं आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची मिस्टेक आपल्याकडून झालेली नाही आहे, आपल्याला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चेंजेस घडून आणायचं नाही आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्रमाणपत्र जे पहिले तुम्ही अपडेट केलेलं आहे ते तसंच राहू द्या. पुढच्या फेरीसाठी म्हणजेच दुसऱ्या टप्प्यासाठी ते ॲज इट इज विचारात घेतलं जाईल असं त्यांनी फर्स्ट पॉईंटमध्ये सांगितलं आहे. त्यानंतर सेकंडमध्ये काय म्हणले पहा. मात्र जे उमेदवार सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्ग म्हणजेच SEBC या प्रवर्गाशी संबंधित आहे अशा उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या दिनांक 10/3/2025 रोजीच्या सूचना क्रमांक 14 आणि 16 मध्ये नमूद केलेल्या सामाजिक व शैक्षणिक मागास या प्रवर्गात म्हणजे SEBC मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्ण देय असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS या प्रवर्गाशी लाभ यापुढे अनुनेय नाही. म्हणजे थोडक्यात EWSचा लाभ या ठिकाणी त्यांना घेता येणार नाही असं त्यांनी म्हणलं आहे. तर त्यांनी जे स्वप्रमाणपत्र आहे ते त्यानुसार चेंज करायचं आहे. आता ही जी सूचना आहे ना सेकंड, ही फक्त SEBC आणि EWS या दोन प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांनी याबद्दल आधीच माहिती झालेली असेल किंवा काही क्वेरी असेल तुम्ही डायरेक्टली पवित्र पोर्टलवर मेल करून ती क्वेरी विचारू शकता. ठीक आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांनी ही सूचना इग्नोर केली तरी चालेल. ओपनमध्ये जे विद्यार्थी SEBC किंवा EWS या कॅटेगरी अंडर येत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही सेकंड नंबरची सूचना आहे. तुम्हाला कळलं नसेल तर शांतपणे व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर 3 नंबरला त्यांनी काय सांगितलं पहा. सद्यस्थितीत स्वप्रमाणपत्र अप्रमाणित म्हणजे अनक्लेरिफाय केलेले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केलेला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे प्रमाणपत्र प्रमाणित म्हणजे सेल्फ सर्टिफाय करणे अनिवार्य आहे. अन्यथा प्रमाणपत्र प्रमाणित म्हणजे सेल्फ सर्टिफाय न करणारे उमेदवार पवित्र पोर्टलवरील कोणत्याही पात्र राहणार नाही, प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही प्रमाणपत्रामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस घडून आणा किंवा चेंजेस घडून आणू नका, ती तुमची इच्छा. ठीक आहे, चेंजेस करायचे असेल तर करू शकता. तुम्हाला वाटतंय तुम्ही करेक्ट अपडेट केलेलं आहे तर चेंजेस करण्याची गरज नाही आहे. पण जे पण अपडेट असेल किंवा तुम्ही अपडेट केलेलं आहे त्या
सर्व गोष्टींना सेल्फ सर्टिफाईड करणं गरजेचं आहे. ठीक आहे, अनिवार्य आहे. जर तुम्ही सेल्फ सर्टिफाईड केलं नाही तर येणाऱ्या पुढच्या कुठल्याही प्रक्रियेसाठी तुम्हाला कन्सिडर केलं जाणार नाही. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. रिपीट करेल, प्रमाणपत्र तुम्ही नवीन अपडेट करा किंवा पहिलंच त्या ठिकाणी ठेवा जे करेक्ट आहे तेच. तर त्या प्रमाणपत्राला पहिल्या किंवा नवीन अपडेट केलेल्या प्रमाणपत्राला तुम्हाला सेल्फ सर्टिफाईड करणं आवश्यक आहे, अनिवार्य आहे. जर तुम्ही सेल्फ सर्टिफाईड केलं नाही तर तुमचा पुढच्या कुठल्याही प्रक्रियेसाठी समावेश नसेल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. तर फ्रेंड, ह्या अशा महत्त्वाच्या सूचना पवित्र पोर्टलवर त्यांनी अपडेट केलेल्या आहेत. सर्व सूचना तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेल्या आहेत. ही PDF तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अपडेट करून देईल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या चॅनलला जॉईन करा. त्या ठिकाणी सर्व अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट अशा दोन्ही जॉब संदर्भात. ठीक आहे, या PDFची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. तुम्ही तिथून सर्व PDF बारकाईने वाचू शकता. थोडक्यात सर्व प्रमाणपत्रासंदर्भात ही अपडेट आहे आणि SCBC आणि EWS ठीक आहे या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हे अपडेट आहे. हे अपडेट आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका. संपूर्ण लेसन पाहिले. थँक्यू सो मच.